नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता. पाहूयात लोणावळा नगर परिषदेच्या सफाई कामगार नियुक्तीची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. महाराष्ट्र शासनाच्या लाड समितीच्या शिफारसीनुसार नुकतेच लोणावळा नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या 14 वारसांना सफाई कामगार पदावर नियुक्त करण्यात आला आहे. लाड समितीच्या शिफारसीनुसार व त्यात वेळोवेळी आलेल्या सुधारणांनुसार सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या लोणावळा नगरपालिकेच्या कामगारांच्या वारसांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. शासनाच्या सर्व तपासणी पडताळणीनुसार पात्र ठरलेल्या 14 जणांना सफाई कामगार पदावर रुजू करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी या सर्व कामगारांचे स्वागत केले. यामध्ये नियुक्ती झाल्यामध्ये महेश विजय पटेकर, रोहित सुभाष ओझरकर, सुनील दगडू ससानी, वृषाली देवीदास बोबाटे, प्रतीक मोहन जेदे, सोमेश शरद चौरे, रोशना जगदीश माने, सुधीन वसंत उजगरे, अक्षदा प्रल्हाद कदम, योगेश शंकर सोनवणे, अश्विनी लखन उठवाल, प्रियंका दीपक जेदे, केतन किशोर गायकवाड, सिद्धार्थ रामभाऊ कांबळे यांचा समावेश आहे. नमस्कार, माझं नाव मनोज वसंतराव पाटील. मी कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब लोणावळा नगर परिषद येथे कार्यरत आहे. तर आपण आज लोणावळा नगर परिषदमध्ये एकूण 14 लोकांना लाडपागे वारसा शिफारशी अनुसार नियुक्त दिलेले आहे. त्याबाबत थोडं माहिती सांगणार आहे. तर लोणावळा नगर परिषदेची स्थापना 1877 साली झालेली असून सन 2005 साली प्रथमतः लोणावळा नगर परिषदेचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यावेळी 155 सफाई कामगार कार्यरत होते, परंतु नगर परिषद संचालनालयाने केवळ 134 पदे मंजूर केली, स्थायी व अस्थायी अशी. त्यामुळे 21 पदे अधिसंख्य अतिरिक्त ठरली होती. तर त्या अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यासाठी सन 2016 पासून सदर नियुक्त्या थांबलेल्या होत्या. मग आपण आपल्या स्तरावर नगर परिषदेच्या स्तरावर माननीय मुख्याधिकारी श्री अशोक साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही शक्यता तपासून पाहिली की 2016 ते 2025 या काळात जी रिक्त पदं झालेली आहे, सदर रिक्त पदावर नियुक्त्या देता येतील काय, याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी साहेब, त्यानंतर या नगर परिषदेचे लोकप्रतिनिधी, त्यानंतर खासदार साहेब, आमदार साहेब या सगळ्यांचा एक सहमती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांना थोडीशी पूर्वकल्पना दिली आणि त्या अनुषंगाने रिक्त पदावर नियुक्ती देण्याचं आम्ही ठरवलं. आणि त्या प्रकारे मग एकूण जे अर्ज प्राप्त होते 36, त्या 36 अर्जाच्या उमेदवारांना बोलवून त्यांची तपासणी केली. अतिशय सुसूत्रबद्ध पद्धतीने त्यांची मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आणि माननीय अशोक साबळे साहेब या मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे नियुक्ती आदेश तयार करण्यात आले आणि काल 5 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचे नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये मुद्दा असा आहे की आता 14 लोकांना नियुक्ती दिलेली आहे. 8 लोकांना आम्ही येणाऱ्या 3 महिन्यामध्ये नियुक्ती देऊ आणि उरलेली जी म्हणजे अधिसंख्य पदं मंजूर होईपर्यंत जी रिक्त होतील त्या लोकांनासुद्धा आम्ही नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच 21 अधिसंख्य पदाबाबतीत अजून काही लोकांचे अर्ज प्राप्त आहेत, तर त्याबाबतसुद्धा आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. तर माझी सर्व लोकप्रतिनिधींना ही विनंती आहे की लोणावळा नगर परिषदेमध्ये जी 21 पदे अधिसंख्य झालेली आहे, ही पदे मंजूर करण्यासाठी लोणावळा नगर परिषदेचा आकृतिबंध नव्याने दुरुस्त करणे आवश्यक आहे. तर सदर आकृतिबंध जनगणना झाल्यानंतर जर दुरुस्त झाला तर 21 अधिसंख्य पदांचाही प्रश्न मार्गी लागू शकतो आणि सर्व सफाई कामगारांना आपण न्याय देऊ शकतो. तर सदर कामी लोणावळा शहरातील नागरिक, माजी नगरसेवक, आमदार साहेब, खासदार साहेब आणि मुख्याधिकारी या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आज आमचे नगरपालिकेचे 14 कामगार हे वारसा हक्काने या ठिकाणी रुजू झालेले आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे
आज त्यांना ही सुरुवात त्यांच्या जीवनाची झालेली आहे आणि त्यांची सुरुवात चांगली झालेली आहे. पुढील देखील त्यांचं असंच चांगलं होत राहो आणि शासनाचे देखील मनापासून मी आभार मानते. जे सगळे रुजू झालेले आहेत त्यांनी सगळ्यात चांगलं काम करावं. आपण स्वच्छ भारतमध्ये गेले 5-6 वर्ष नंबर मिळवतोय, तर सगळ्यांनी अजून प्रयत्न करावे पहिल्या नंबरसाठी. आणि नवीन सगळे धडाडीचे तुम्ही दिसताय, सगळे तरुण आहे आणि सगळे चांगलं काम करतील यात कुठलीही शंका नाही. सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि शासनाचे देखील आभार व्यक्त करते. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.